एक महत्त्वाची बातमी आहे। 4-4 महाराष्ट्र केसरी हा महाराष्ट्र केसरीचा अपमान असून हा अपमान बंद करून महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घ्यावी, अन्यथा सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असा थेट इशाराच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिलेला आहे। तसंच वन नेशन वन इलेक्शन प्रमाणे महाराष्ट्रामध्ये देखील कुस्ती संघटनेचाही एक संघटना असली पाहिजे, यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांना देखील भेटणार आहे असं चंद्रहार पाटील यांनी सांगितलंय। आमदार रोहित पवार यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कुस्ती स्पर्धेला आपला विरोध असून या विरोधात लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा सुद्धा यावेळी त्यांनी दिलेला आहे। फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये 2 महाराष्ट्र केसरी होणार, 2025 चे 2 महाराष्ट्र केसरी डिसेंबर महिन्यामध्ये होणार। म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा एवढ्या म्हणजे मानाचं पद असणार या पदाचा कुठंतरी महाराष्ट्रामध्ये खेळ लावला असा एक महाराष्ट्र केसरी म्हणून मला वाटतंय। ह्यात गांभीर्याने दखल घेऊन ह्याच्यावर तोडगा काढावा। येणाऱ्या 4 दिवसामध्ये माझं सांगली कलेक्टर ऑफिसच्या पुढं 1 दिवसीय लक्षणीय उपोषण होणार आहे। त्या उपोषणामध्ये माझे सर्व मागण्या पुन्हा एकदा मी शासनाकडे मागणी करणार आहे आणि खरोखर माझ्या जर मागण्या मान्य जर नाही झाल्या तर त्या उपोषणानंतरचं माझं जे पाऊल असणार आहे ते आक्रमक आणि सर्व शासनाला अडचणी निर्माण करणार असणार आहे। त्यामुळे शासनाने याचा गांभीर्यानं विचार करून योग्य ते निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, ही माझी एक डबल महाराष्ट्र केसरी म्हणून मागणी आहे।